मित्रांनो, पाठीमागे आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती की पीक विम्यासाठी जवळपास 1100 कोटी रुपयांची वाढीव पीक विमा रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। 1100 कोटी रुपयांचा शासन निर्णय जारी करण्यात आलेला होता की 1100 कोटी रुपये वाढीव पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होईल वगैरे वगैरे बऱ्याच न्यूज व्हायरल झाल्या, शासनातर्फे सांगण्यात आलं। परंतु मित्रांनो, अद्यापही 1100 कोटी रुपयांची निधी ही शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचा रक्कम ही जमा झालेली नाही। त्याच्यात मित्रांनो, जिल्ह्यातील 2 लाख जे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा अगोदरच्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जमा देखील झालेला होता, परंतु अद्यापही बरेच असे शेतकरी आहेत जे अद्यापही पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत। तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेश, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता। इंस्टाग्राम ID हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। मित्रांनो, जिल्ह्यातील जवळपास 300 शेतकऱ्यांसाठी 319 कोटी 59 लाख रुपये हे पीक विम्याची रक्कम पहिल्या टप्प्यासाठी मंजूर करण्यात आलेली होती आणि त्या अंतर्गत जवळपास 316 कोटी रुपये 316 कोटी 14 लाख रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप करण्यात आलेले होते। किती? तर जवळपास 2,21,715 शेतकऱ्यांना 316 कोटी 14 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले होते आणि वाटप करण्यात आलेले होते। तर मित्रांनो, जवळपास आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती की 319 पैकी जवळपास 316 कोटी रुपये वाटप करण्यात आलेले 4-5 कोटी रुपये अद्यापही शेतकऱ्यांसाठी पेंडिंग आहेत आणि जवळपास टोटल शेतकरी संख्या बघायची झाली तर 4,72,584 शेतकरी हे टोटल या पीक विम्यासाठी पात्र होते। परंतु मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर 4-5 कोटी रुपये अद्यापही पीक विमा कंपन्यांकडे पेंडिंग आहेत। दुसरी खरीप हंगाम 2025चा पीक विमा देखील सुरू झालेला आहे। 2 कंपन्यांना टेंडर देखील देण्यात आलेले आहेत, परंतु अद्यापही ज्या अगोदरच्या पीक विमा कंपन्या होत्या आणि ज्या अगोदरचा पीक विमा जे शेतकऱ्यांचा अद्यापही सरकारकडे म्हणा किंवा पीक विमा कंपन्यांकडे म्हणा अद्यापही पेंडिंग आहे, तर मग तो पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचं लक्षात आलेलं आहे आणि तो जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा। तर बुलढाणा जिल्ह्यातील जे शेतकरी पात्र होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकाच्या खात्यावर अद्यापही रक्कम वितरित झालेल्या नाहीत। अद्यापही बरेच शेतकरी हे पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत। त्यातच मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्याचा पीक विम्याचा विषय हा विधिमंडळात जे अधिवेशन चालू आहे तर या पावसाळी अधिवेशनामध्ये उचलून धरण्यात आलेला होता। तर या लक्षात म्हणजे ही गोष्ट समोर आणण्यात आली की बुलढाणा जिल्ह्यातील बरेच शेतकरी म्हणजे किती जवळपास 2,21,715 शेतकरी हे वाटप झालेले आहेत। तर त्याच्यापैकी 2,50,879 शेतकरी अद्यापही ह्या पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत। म्हणजे 2.5 लाख धरूया आपण की 2.5 लाख शेतकऱ्यांना अद्यापही पीक विम्याचा 1 रुपयाही मिळालेला नाही। तर त्यांच्यासाठी जे 319 कोटी रुपये हे अद्यापही कंपनीकडे म्हणा किंवा सरकारकडे म्हणा अद्यापही पेंडिंग आहेत। आता बऱ्याच दिवसापासून पीक विमा कंपन्यांना शासनाचा दुसरा हप्ता वितरित होईल वगैरे वगैरे बऱ्याच चर्चा झाली। 1100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला, परंतु अद्यापही पोस्ट हार्वेस्ट म्हणा, स्थानिक नैसर्गिक आपत्ती म्हणा किंवा एलबेस वगैरे म्हणा, जे शेतकरी ज्या घटकाअंतर्गत पात्र आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर म्हणजे 2.5 लाख शेतकरी अद्यापही या पीक विम्यापासून वंचित आहेत। तर मग हाच टॉपिक वरचढ उचलून धरण्यात आलेला आहे विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आणि जवळपास विधिमंडळात जे अधिवेशन चालू आहे पावसाळी अधिवेशन, तर यामध्ये उचलून धरण्यात आल्या कारणास्तव आता लवकरच बुलढाणा जिल्ह्यातील पीक विम्याचा प्रश्न हा मार्गी लागणार आहे। लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वितरित करण्याचे आदेश निघणार आहेत। अद्याप तारीख फिक्स नाही आहे मित्रांनो, परंतु विधिमंडळात जे पावसाळी अधिवेशन चालू आहे त्या पावसाळी अधिवेशनामध्ये चर्चा रंगली होती आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा लवकरात लवकर वाटप करावा अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, लवकरच हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे। बऱ्याच शेतकऱ्यांचे पोस्ट हार्वेस्टमध्ये एलबेसमध्ये सुद्धा स्टेटस कन्वर्ट झालेले होते। अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतलेली होती। ज्या शेतकऱ्यांचं स्टेटस कन्वर्ट झालेलं होतं त्या शेतकऱ्यांचं लवकरच UTR नंबर जनरेट होईल अशी अपेक्षा आहे, कारण ही विधिमंडळात जे पावसाळी अधिवेशन आहे त्यामध्ये चर्चा रंगलेली आहे आणि लवकरच याचा निर्णय देखील होणार आहे। तर ही होती छोटीशी माहिती, बऱ्याच कमेंट आली होत्या त्या कारणास्तव हा व्हिडिओ बनवावा लागलेला आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।